संकल्प चित्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक साधारणतः आपल्याला असे 9 सर्कल तयार करायचे, म्हणजे 9 टोन तयार करायचा आहे. आणि 9 टोन तयार करून किंवा 9 सर्कल काढून त्याच्यामध्ये आपल्याला एक सदाफुलीचं फुल करून आपल्याला एक साधारणतः आपला टेबल क्लॉथ असतो किंवा इतर छतासाठी असतं, त्यासाठी आपल्याला एक डिझाईन करायचं. सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. बघा काय करायचं. सुरुवातीला आपल्याला सर्कल या ठिकाणी करायचे. साधारणतः 9 टोन मी पाडणार आहे. अशा पद्धतीचा एक आपल्याला या ठिकाणी काय झालेलं आहे, साधारणतः आपल्याला एकूण 1 2 3 4 5 6 आणि 7 आपण 7 टोन घेऊ. 7 टोन आपल्याला तयार करायचा आहे. याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ड्रॉइंग करायचं आहे. ते म्हणजे आपलं ड्रॉइंग कोणतं असणार आहे, या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये एक सदाफुलीचं ड्रॉइंग आपल्याला करायचं आहे. पहा या पद्धतीने आपण एक संकल्प करतो. आता बघा तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं, आपला कलर द्यायचा आहे डार्क टू लाईट मध्ये. आपण सुरुवातीला काय करू, या ठिकाणी 2 पद्धतीने काम करता येतं, एक तर डार्क टू लाईट किंवा इकडून लाईट टू डार्क. चला एक कलर आपण निवडायचा आहे. साधारणतः आपल्याला रेड कलर या ठिकाणी निवडायचा आहे. हा रेड कलर मी या ठिकाणी घेतलेला आहे. पहिल्या सुरू या ठिकाणी मी कलर काम करणार आहे. पहा एक कलर डार्क दिलेला आहे आपण. त्याच्यानंतर दुसरा कलर आपण या ठिकाणी घेणार आहोत, त्याच्यापेक्षा थोडासा लाईट मध्ये. त्यानंतर त्याच्यापेक्षा आणखी थोडासा लाईट मध्ये. आणखी थोडस लाईट मध्ये. त्याच्यापेक्षा आणखी थोडासा लाईट. त्यानंतर अशा प्रकारचे टोन आपला तयार होणार आहे. बघा अशा प्रकारे डार्क टू लाईटचा आपला एक टोन तयार होणार आहे. आलं लक्षात. आता याच्यामध्ये काय करायचं, पुन्हा डार्क टोन आपल्या इथं मध्ये आणायचा आहे. कोणत्या, या भागामध्ये.
आता काय करायचं आपल्याला, याच्यात एकदम लाईट रंग आपल्याला द्यायचा आहे. याच्यामध्ये काय करायचं, एकदम लाईट रंग द्यायचा आहे. तो लाईट रंग असा असणार आहे आपल्याला. त्यानंतर ना आपल्याला याच्यापेक्षा एकदम हायलाईट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथं आपला देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला एक संकल्प तयार करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त रंगाचा अभ्यास, डार्क टू लाईट, आपल्याला या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. पहा याच्यामध्ये फरशीसाठी डिझाईन